तर आग बऱ्यापैकी झाली आणि हे बघा असे पीस झाले आहेत ते भाजले आहेत पण जरा थोडेसे एवढे रोवले आहेत एका टायमिंगचे. भरपूर रेंज आहे. तू हे व्हिडिओ कॉल नाही ब्लॉगमध्ये दिसतोस तू हे बघ. लाईव्ह कव्हरेज. नमस्कार मित्रांनो, मी अशी स्वागत तुमचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता मी असं आहे घराकडे म्हणजे शाळेत गेले. शाळेतनं आता जातो आहे घराकडे. फोंड्याक जाऊचा जरा. तर काकान जातले लग्नाकडे त्यांना अर्ध्या वाटेपासून मी गाडी घेऊन जातले फोंड्याक. तर आजचं प्लॅन मागच्या वेळेस तुम्ही बघितला रतांबे काढूक गेले संध्याकाळी काकी मी आणि काका. तर बऱ्यापैकी गावले. सध्या आता कोकमा आम्ही सुकवत आहोत कारण कोकमा कोणाकोणाक हवी असतात ती आम्ही आता देत आहोत. 7-8 जणांना आम्ही देऊन टाकला. तर ती कोकमा माहीत आता कशाक लागतात ती. जर का मावऱ्याचं सारबीर करू झाला नाही आता सध्या आता तर मी म्हणून चालू गरमी तर जाम वाढली आहे आणि आता पाऊस पडायचो म्हणजे पाऊस पडायला आता सुरुवात झाली आहे. मध्ये संध्याकाळचं काहीतरी मळबट येऊन पडता. तर आता माशांचं सीझन चालू आहे त्यामुळे कोकमा आणि आगुळ कशाक माहिती. तर मासे आणल्यानंतर जरासा आगुळ आणि लावला ना का जरा मस्त चव येते त्यांना आंबट. त्याच्यासाठी आणि सारात कोकमा पण घालतात. त्याच्यासाठी काल गेलो रतांबेंका थोडीशी आणला पिशी भरून आणला सिमेंटची. तर आत्ता मी जाते फोंड्याकडे. तर काकी बोलले जरा काऊल फ्राय करू जा. तर मागे आम्ही एकदा पार्टी करू गेला वरती 10 वर्ष आला वाटतं त्या का जाऊन होय. तर तिकडे बनवलेला होता पण आता बघू जरा जास्त नाही अर्धा किलो आणतलं आहे फोंड्यात ना बॉयलर. तर बघू फर्स्ट टाईम बनवूक जमता काय. काकी बोलले हाणते म्हणून काकी बोलली हाण. तर बघते काय जमता की नाही तर बनवू. फर्स्ट टाईम बनवतलं आहे ना म्हणून. तर असेच व्हिडिओसोबत काय म्हणतात ता रहा तुम्ही शेवटपर्यंत. तर व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण जाऊया आता फोंड्या घराकडे जाते आंघोळ करते आणि चिकन आणि जरासा सामान घेऊन येऊया काय काय लागतं. तर मग चला आपण जाऊया आता मस्त की फोंड्याक आणि चिकन घेऊया. तर मित्रांनो फायनली सामान घेऊन झाला दुकानात. काय जास्त काय नाही बारीक सारीक घेतलेला फक्त काय नॉर्मल असं टाईमपास म्हणून दुपारी काय जात नाही म्हणून बनवूचा. जरा बिर्याणी मसाला पण घेतला आहे दिलेला चिकन मसाला आणि तंदुरी मसाल्याचं एक पॅकेट घेतले मोठा. तर काहीतरी उपयोगी पडत घरात. आणि आलं लसूणचे पेस्ट घेतलं आहे आणि मेन म्हणजे बटर पण घेतलं आहे आणि हे घेतलं आहे ब्रश घेतलं आहे. ब्रश तर मेन म्हणजे खास करून आता ब्रश घेतलं एक. तर आता बघू चिकन तर घेऊचा घराकडे जाऊन. आता जाऊन फक्त आपण तयारी करायची. मॅरिनेशनसाठी जरा टाईम लागतं. दही नाही लावतं नॉर्मल आपल्या घरगुती मसाला याचाच मॅरिनेशन करून ठेवलं ते का. तर गरम जाम होता 12 वाजून गेलेत. तर बघूया घराकडे जाऊन काय होता का कसं बनवू का होता टाईम. चला. तर इकडे चिकन घेतलं आहे मी जास्त नाही थोडाच घेतलं आहे कारण भाजा गवे ना त्याच्यासाठी. तर किती आहे अर्ध्यापेक्षा थोडा कमी आहे टाईमपास म्हणून दुपारचा. एखादा जरा मसाले लावून घेते आधी. बस झाला तेवढं. तुळसी का आता मॅरिनेशन करूसाठी या चिकन लावतं आहे बाजारात नाले ते मसाले आणि गरम मसाला भया काय त्या काकीकडे असतो बघ तो घेते जरा कसं काही घेऊन लावते आधी काय नाही इलय. तर आता इकडे ह्या चिकन मगाशी बोलले तुमका धुवून घेतलेला आहे मस्तपैकी. आणि ह्यो आपलं ह्याचो मसाला ना ह्यो घरगुती मसाला घेतला आहे. ही लिंबू घेतले पिऊन पण याची काय एवढी काय गरज नाही दोनची. हे आपला तेला त्यानंतर हळद घेतलेली आहे. ही त्या दिवशी बिर्याणीसाठी आणलेला आपण चिकन मसालो उलटं फोडले. ह्यो बिर्याणी मसाला आणि मी आत्ता बाजारातून आणलं आहे ती तंदुरी मिक्स चिकन तंदुरी मिक्स हे घेतलं आहे.
हे पण आपण हातात लावचं आपल्या. आणि त्याच्यानंतर ह्या मी ब्रश घेतलं आहे बटर लावसाठी. तर आई बटर जरा फ्रीजमध्ये ठेवतं का. आणि पेस्ट घेतलं आहे 2 मिनटं. आलं लसणाची पेस्ट आणि चिकन बिर्याणी मसाला डबल येलो जाऊन दे. चल लड्डू हां जरा फ्रीजमध्ये टाक. वर फ्रीजरमध्ये टाकाय का. तर आपण आधी हे सगळं ना ह्याच्यात लावूया आणि जरा 5-10 मिनटासाठी जरी सगळं मसाले सगळे मुराक होईल. तर बघूया प्रोसेसला आपण तयारी करूया. मोबाईल कुठे ठेवायचं ठेवते काहीतरी. चला तर दिसतंय का माहीत नाही इकडे झालं. ओके चल. तर आपण आधी ఇంకా सगळे मसाले लावून घेऊया चिकनला. तर पहिलं कसं आहे आपलं बिर्याणी मसालो. जेवढे मसाले चांगले लागतील तेवढे तसं घेतलं. तरी मी काय पहिल्यांदाच बनवते तोच काय. पहिली बनवलेला आम्ही सगळे मित्र गेलो ढावरती तेव्हा नाग्यान बनवलेलं. चिकन मसाला त्याची बघून मी बनवले. आणि हे जे मसाले आणले हे आधीच आणलेले होते. आणि जो आपला घरगुती मसाला अंदाजे टाकते सगळे. तिथं टाकायचे साधारण एक चमचा काय नको गरम मसाला. तर त्याला मग अशी फोन केली आहे मी बाजारात असताना आधी. तर त्याला मी विचारलं तुला बनवूची आहे का काय काय करू थांब. तर तो बोललो की असं असे मसाले घे. मी घेतलं. तू बनवता ना म्हणून काय होतं ते काय सगळीकडे होल पडले. ठीक आहे हो. कट करू पहिले बाहेर जाता रे मोबाईल हे आता हवे तेवढे मसाले थोडेसे टाकले. मसाला मका वाटतं जास्तच होत त्याच्यात टाकलेले आता सध्या तरी. आणि जरा जास्त हे फोड ना पूर्ण आतमध्ये हे हां साडव्या फोड बस थांब. फोड फोड पूर्ण फोड आणि बाहेर काढा आतमधलं. दे हे फोड. आपण मागे आणलेला बिर्याणी करताना तो चिकन मसाला. हा तो जरा जास्त फोड. चिकट हा लांब फोड. बस बोलवा. तर हे बघा तंदुरी चिकन मिक्स होते. नको सगळे ठेवलं कवल तापत. मीठ टाकूचा ताम ये ना. आणि ह्या मी कवर मग वर ठेव तापत. आणि ह्या अर्धा लिंबू घेतले वर पिऊसाठी आहे. जास्त नाही पित आहे थोडंसं नॉर्मल. अर्धा पिळू घेतलं आहे पहिल्यांदा बनवतले ना त्याच्यासाठी. तर त्याचा गरम होता जाम. ह्या आता सगळं टाकून झालेले आहेत बघितलास. 1 2 3 4 हळद पण टाकून झाली आहे. 5-6 मसाले टाकलेले आहेत. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून ठेवते आणि 5-10 मिनटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देते. तर मिक्स करून तुमका मग दाखवते कसा होता. तर इकडं सगळे मसाले लावून झाले आहेत इकडे. आणि इतर आता 5-10 मिनटासाठी जराशी मसाले जरा मुरान दे व्यवस्थित. आणि ढाकण मारून ठेवते वरती. तसा मग व्यवस्थित लागते त्याला मॅरिनेशनसाठी. याच्यावर ढाकण मारून ठेवते. तर इकडे
हे ठेवलं आहे, कौल ठेवलं आहे चुलीवरती. आपण बाहेर नाही करतो, घरात करतो. तर आपण खाली आग केलेली आहे मग मस्त आहे की. आता खाली व्यवस्थित फक्त कौलांक आग होईल, कारण आता आग फक्त एवढ्या भागात लागतली आहे. ही बघा खांदा दिसत असतली. तर कवाल जरा तापल्यानंतर आपण हे करूया, याच्यावरती जरासं टाकून बघूया तापता काय तर म्हणून. चुलीवर फर्स्ट टाईम बनवतलं आहे. तर उंच करू काय त्याकडनं, कारण सगळं तेल टाकलं तर तकडी जात त्याच्यासाठी. मी तर म्हणते पीस या साईडलाच भाजतलं आहे, ह्या साईडला नाही. बघूया, फर्स्ट टाईम बनवते ना माझ्या व्हिडिओ. तर मागे आपण व्हिडिओ बघत अशी तर बनवत आहे ती बरोबर हा की नाही ती सांग कमेंट करून. म्हटल्यास फोन पण कर, कारण तुका बनवताना बघले म्हणून मी आता बनवून ट्राय करते. तर बघू नंतर कशी होते ती तुका नक्की सांगा. आणि कमेंट आणि बनवलं आहे ती बरोबर हा की नाही ती तू कमेंट करून सांग फक्त, एवढाच. तर आता जरा कवा इकडे तापत ठेवलं आहे. हे बघा आता आग मस्त इकडे लागली आहे की पुढे पण येता पाठीमान जाता आग. फक्त आता तर करते तर सक्सेस होते एवढाच. बाजारात ना ब्रश आणलेला मस्त आहे की ते का, तर हे आपल्या उपयोगी पडतेला. पुढे आपण ठेवून देऊ शकतो कधीतरी पार्टी बिर्टीक गेला होतं. हे रंभा पाणी काय तापाने थांब काय फुटत नाही आता. फुटला तर फुटला चल. तर आग बऱ्यापैकी झाली आणि हे बघा अवशे पीस झाली असते भाजले पण जरा थोडेसे एवढे रोवले आहेत एका टायमिंगचे. गरम होक लागला चुलीवर, वरतीच राव होईल. बटर टाक हो तर चमच्यानं टाक, तसं टाकण्याचं ब्रशने लाव वर. जातो का तकडी सगळीकडे तो. ते इकडे टाक उचलून त्या साईडला पाठीमागे. हे टाक हे टाक हे टाक. जास्त बुडू नको. तासपल्यानंतर तेल घाल. तर पहिल्या ट्रिपमधले बघा एवढेसे काढून झाले आहेत. मस्त आहे की भाजले आहेत. तुम्हाला दाखवते उजेडात थांबा. या बाबा माझ्या हे बघ मस्त आहे की दिसतं असे आहेत. तर अजून थोडेसे बाकी आहेत, म्हणजे लास्टचे जे होते ना थोडेसे ते जरासे बाकी आहेत. ते आता आपण टाकलेले आहेत वरती फ्राय होसाठी. हे बघा एवढे रवले आहेत. तर हे आपण झाल्यानंतर आपण टेस्ट करून बघूया कसे आहेत ते. बटर बिटर टाकून मग लावून मोकळं झालं आहे. एवढे बटर रवलं थोडंसं. आणि आपण सजवूसाठी आपण ओरिजिनल केळीचं पान आहे, प्लॅस्टिक. आग मस्त की लागली त्यामुळे बाहेर करू गेला असता आग तो होणार नव्हती एवढा. तर हे आता इकडे परतू गए काकी का परत तुला ना. हां हां बस इकडे पहिले टाकलेलं होतं ना. अपना ये बना दिया किसी की याद. मस्त भाजले ते परत एकदा वरनं आता बटर लावते मस्त. हा उलपा होता.
चुलीत करलं म्हणून आग ती लागली, नाही तर बाहेर असतं तर आग इकडे तिकडे परतणार होती, कारण हवा असली लागली असती ना आग इकडे तिकडे जाणार होती. घरात करूक घेतलेला म्हणून ती आग व्यवस्थित एका जागेवर स्थिर आहे. आग पण मस्त लागली सरळ, फक्त त्या साईडला लागली नाही कारण त्या साईडपर्यंत चूल मोठी नाही. एवढं भाग हो बर काय रे बाबा गरमच आहे. बाहेर हवा पण ती आग रवली नसती बाहेर एवढा. आता हे कशी लागतं बघ मस्त की हे बघ. तर फायनली ही बघा आपली डिश रेडी झाली या. ही बघा 5चे कॅमेरे चालू कर. 5चे कॅमेरे 2 मिनिट रुक जा यार. खडे ना तू. हां हे बघ दिसलं बघ. हो चांगली. भरपूर रेंज आहे. तू या व्हिडिओ कॉल नाही ब्लॉग मध्ये दिसतोस तू. हे बघ लाईव्ह कव्हरेज. तर आपली डिश इकडे तयार झाली आहे. ही बघा मस्त की साईडने कांदो आणि टमॅटो लावून मस्त सजवलेली आहे. नॉर्मल अशी टाइमपास म्हणून काहीतरी बनवलेला होता, पण दिसता तर चांगला असाच. सगळे मसाले व्यवस्थित लावलेले सगळे 5-10 मिनटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवलेले होते. फ्राय पण मस्त झाले आणि बटरचा वास पण भारी येतात. तर टेस्ट बघूया मग. हे घेऊन येऊ हे गेली. तर इकडे आपली डिश ओके मध्ये झालेली आहे, एकदम रेडी. आणि चव घेऊन सांगते कशी झाली आहे ती. मीठ व्यवस्थित लागलं आता, कारण मसाले जेवढे टाकले ना तेवढे 4-5 मसाले टाकलं बाजारात आणलेले आणि आपलं घरगुती आणि गरम मसाला होतो. तर मस्त आहे की ते का वास पण बटरचा येतं आणि वास पण मस्त येतात. ही काय चेन पडत नाही आपली. तर बघूया चौघांना सांगते कशी झालो होतो. बघूया टेस्ट बघूया थोडीशी दाखवते टेस्ट. तर टेस्ट घेऊन सांगते. कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता कच्चा अजिबात रावला नाही. सॉस आणला नाही मस्त त्याने. शिजला. हे नाही आणलं. शेजवान फक्त एक चटणी चूक केलं की शेजवान चटणी आणली ना चांगली असते, चांगली लागली असते शेजवान चटणी आणला. आणि एकदम स्पायसी आहे बघा. दिसता तर शिजला आणि मीठ पण मस्त लागला. खाऊन दाखवता. खाऊन दाखवलंय. तर टेस्ट तर मस्त झाली आहे. आणि ती व्हिडिओ आवडत नाही की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओ भेटूया परत एकदा. टाटा आणि बाय बाय.